शेतकरी संघटनेचा, शेतकरी एकजुटीचा, अरे पीक विमा आमच्या हक्काचा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जे आपण गोदावरी नदी पात्रामध्ये आमरण उपोषणाला बसलो होतो, त्यातली प्रमुख मागणी म्हणजे पीक विम्याच्या संदर्भातली. तर हरळे साहेब यांनी मध्यस्थी करत त्यांनी एक पत्र आपल्याला दिलेलं आहे की त्या पत्रामध्ये असं म्हणलंय की येत्या लवकरात लवकर एक 15 ते 20 दिवसामध्ये जसं राज्यानं पैसे दिले की आम्ही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करू, परंतु आम्ही आपल्या सगळ्याच्या साक्षीनं आम्ही असं सांगतो की 15 दिवस साहेब आम्ही वाट बघू आणि पोलीस प्रशासनाला केलेल्या विनंतीला आम्ही शेतकऱ्याचे पोरं, तुम्ही शेतकऱ्याचे पोरं म्हणून नदी पात्राच्या बाहेर आम्ही आलो. आम्ही 15 दिवसाचा वेळ आपल्याला देतो. 15 दिवसामध्ये जर का शेतकऱ्याचा पीक विमा त्यांच्या खात्यात पडला नाही तर आम्ही तरी यावेळेस सांगितलं की आम्ही कुठे आहेत, या गोदावरी नदी पात्रात, मग नाशिक पासून तर खाली नांदेडपर्यंत आम्ही कुठं आंदोलन आणि कशा पद्धतीनं करू हे पुन्हा आम्ही तुम्हाला सांगणार नाही. परंतु जोपर्यंत मग पीक विमा मिळणार नाही आणि आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही नदी पात्रामध्ये जीव गेला तरी बेहतर पण मागे हटणार नाहीत. एवढं या प्रसंगी सांगतो आणि आजचं असं जाहीर करतो.